हॅलो ताई. हा, बोला ताई. अनुभव शेअर करायचा होता हो. हा, आता करताय का? हो करते की. बर. कुठून बोलता? सांगायचंय ताई. चंदगड. चंदगड. कोल्हापूर जिल्हा. हा. बर बर बर. काय तालुका अनुभव आला चंदगड. ताई? हा हा हा. अनुभव म्हणजे कसं झालं. माझा तो वय आहे 28. एवढं कमी वय आहे तुमचं? होय. अरे बापरे. हा हा. आणि मला झाले स्लिप डिस्क मणक्यातला त्रास. अगो बाई, एवढ्या कमी वयात. हा. आणि स्वामींच्या सेवेत म्हणजे 2 वर्ष आहे आमची सासू. मी काय कधी असं पूजा बिजा असं काही केलं नव्हतं कधीच नाही. मग लांबनच. आणि आता 2 महिन्यापासून म्हणजे काय आलं काय की मनात म्हणजे आधी एवढा त्रास होलाय. खरं कधी नाही. आणि 2 महिन्यापासून असंच अचानक विठोबर म्हणजे हे आलं स्वामींचं. हा अशी हा सेवा केल्याने असं हे होते म्हणून मग बघूया म्हटलं एवढा त्रास जरा कमी होऊन देत. म्हणजे डॉक्टर पण सांगायलेत की हा. आता हे त्रास म्हणजे सक्सेस पण होणार नाही. ऑपरेशन झालं तरी सक्सेस होणार नाही. आता झाले 4-5 महिने. ताई, पण ऑपरेशन नका करू. वय किती कमी आहे तुमचं? वय पण कमी आहे आणि ऑपरेशन केलं तरी सक्सेस होणार नाही म्हणतात. एवढी डिस्क बाहेर आहे. अरे अरे अरे, हो का? आणि 4 वर्षाचा एक मुलगा आहे. हा, अरे बाप. भरपूर भरपूर त्रास व्हायला. म्हणजे कसं चलतोय बिलतोय पहिल्यापासून चालू बिलून आहे मी. एवढं काय स्वामीने म्हणजे एवढं काय वाईट हे नाही. हा. चांगलंच ते 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 डॉक्टर सुद्धा म्हणतात एवढी डिस्क बाहेर आहे. खरं नशिबान चलतीच आहे कसं काय तुला कुठल्या तरी देवाचाच आशीर्वाद आहे. अरे वा. म्हणजे हा. चलू बिलून मी हाय. असं दुसरं कसं ते मणक्याचा त्रास म्हटलं की म्हणजे जास्त ते झोपूनच हो, राहतात म्हणे लोक झोपून एवढ्या जातं. काळ असतात. बरोबर. बरोबर. मला त्रास आहे पहिल्यांदा 15 दिवस म्हणजे स्वामींच्या सेवेत यायच्या अगोदर मला पेटके होते पायातून. अरे बापरे. भरपूर पेटके होते एका पायातून. नंतर दुसऱ्या पायात म्हणजे झिंजिण्या मुंग्या असं येत होत्या. हा 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 हा. भरपूर म्हणजे भरपूरच त्रास झाला. आणि ते लगीन झाल्यानंतर घराकडे पण त्रासच. ते सासू सासऱ्याचं काय नाही ते लव्ह मॅरेज करून म्हणजे कामापायी असं किचच होता हो हा सगळ्यांचा हा पहिल्यापासून. हा हा हा. आणि ते टेन्शन कसं येऊ येऊच म्हणजे आता हे या वेळेत ह्यो त्रास सुरू झाला. बापरे, बघा. आणि आता सांगायचं म्हटल्यावर तो त्रास काय माझा कमी होईना. खरं कुठं जाईल तिथे म्हणूच म्हणजे स्वामी दिसतातच मला. एक अरे वेळेस तर काय एक वेळेस तरी काय झालं. मी असंच मंत्र म्हणत यशने म्हणजे आता परिस्थिती बी एवढी काही इच्छी नाही. पैशाची जरा अडचण डॉक्टरकडे जायला म्हटलं हा तर. हा हा हा. आणि प्रत्येक मिनिटाला कुठल्या डॉक्टरकडे गेले की 5,000 शिवाय हेच नाही. गोळ्या औषधे देतच नाही. अरे बापरे. त्या हो. खाल्ल्या तरी फरक पडेना. त्या खाल्ल्या तरी फरक पडेना. मग असंच कुठं पण जाताना स्वामींचं मंत्र तारक मंत्र मी ऐकतच म्हणतच जातोय. अरे वा. आणि एकदा असंच म्हटलं बेळगाव मध्ये गेलो बेळगावला. हा हा. आणि असंच म्हटलं स्वामी जर खरंच पाठीवर यायचं ना तर तुम्ही मला कुठे पण दिसायचं. कुठे पण दिसा. कुठे पण दिसा म्हटलं. पेट एवढ्या ट्रॅक्स आणि एवढ्या होत्या. आणि जिथे मी उभा राहिलो जिथे म्हणजे अडचणच होती त्या मध्ये असं जीभला जाताना वाटच नव्हते. आणि त्या गाडीतूनच ज्या गाडीतून आम्ही जाणार त्याच गाडीवर स्वामींचा फोटो होता. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वा, बघा. ते ते झालं त्याच्यातच मला वाटलं की स्वामी आहेत आहेत हा. म्हणजे काहीतरी आहे स्वामीबद्दल. म्हणजे एवढं लोक सांगतात अनुभवात ऐकतोय तुमचे सारखे सारखे अनुभव ऐकत बसतोय मी. बरोबर मला बी बरोबर. वाटलं काहीतरी करावं. आज ना उद्या फरक देतील स्वामी कर काढतील याच्यातून बाहेर. अगदी बरोबर. हो. आणि स्वामींचं आलं बी कसं नवीन वर्ष सुरू झालं आणि स्वामी आले म्हणजे फोटो घेऊन आलो मी पहिल्याच अरे जानेवारीला. वा. हा हा हा. आदल्या पहिल्या गुरुवार डिसेंबरची आठवण आली मला असं स्वामींचं करायचं. हा हा. आणि 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू झाले आणि स्वामी आले. अरे वा. स्वामी आले आणि परत असंच मला त्या गोळ्या खाल्ल्यावर बी काय फरक पडायचा. तरी बी धीर मला स्वामी दिसलेत ना काहीतरी माझं भोग आहे थोडे होईल. संपे हा. सफळ अजूनपर्यंत त्रास होईल. कारण मी असं चालतोय ना मला म्हणतात ना डॉक्टर डॉक्टर देवाचीच कुठल्याच कृपा म्हणून एवढं चालतीस तू. अरे बापरे, नाही तर बघा. तुला उचलून आणायची वेळ असते एवढ्या पेशंटाचं. आता 4 डॉक्टर 5 डॉक्टर झाले माझे. ते कशामुळे झालं ते स्लिप ते डिस्कचं? कसं झालं अचानकपणे जाडी पण माझी वाढलेली. अच्छा. जाडी बी बरी नव्हे म्हणतात. म्हणजे एकदमच 50 ह्याच्याला 70 कडे गेलं वजन. अरे. आता कमी झालंय खरं. त्याच्यात परत नंतर माझं कॅल्शियमचं प्रमाण रक्त लई कमी झालेलं अंगात. अरे हाड अरे अरे. टिसू झाले. असं कारण तर सांगतात. आता नेमकं काय व्हायचं असेल तर चुकत नाही. हा हा. बरोबर ना व्हायचं असेल ते नाही, पण चुकतच नाही वजन मग. कमी करा ताई. जास्त ना. हा आता तुम्ही शहरात राहतात की खेड्यात राहतात? खेडे खेडे आहे ग. हा, मग काय करायचं ताई? जे तुमच्या आजूबाजूला झाड आहेत त्यांची पानं खायची. आंबा असू दे, पेरू असू दे, हा जे खाण्यासारखी ज्या झाडाची फळं खातो त्याची सगळ्यांची अशी पानं खायची. हा आणि ना, हे चहा वगैरे
चहा वगैरे काही घेऊ नका. आणि त्यानंतर मग काय नाश्ता जेवण करायचं ते करायचं. त्याच्यात पण तेलकट प्रकार कमी खायचे, तेल कमी वापरायचं भाज्यांना. म्हणजे ना तुम्हाला आपोआप वजन कमी व्हायला लागेल ताई. झाडाची पाने खाल्ल्यानंतर? हा, जे आजूबाजूला जेवढे झाड आहेत त्यांची पानं सकाळी काही खायच्या आधी ते खात राहायची पानं. हा हा. तुळशीची तेन सगळी? सगळी, तुळशी असो, आंबा असो, काही असो जे आजूबाजूला तुमचे खाण्यासारखे आहेत, हा. कडुलिंब, सगळ्यांची पानं खायची, शेवगा, असे सगळ्यांची पानं जेवढी खाता येतील तेवढी खायची. आम्ही आता 2 महिने कंटिन्यू पूजा आहे हा. अखंड म्हणजे दिवा चालू आहे. आणि ती कसं झाली, मला ती पूजा करता पण येत नाही. म्हणजे खालती बसायचंच नाही डॉक्टरांनी सांगितलेलं. बापरे! मग आता खालती फरक पडला का थोडा? फरक म्हणजे तसा मला हाय हो, एकदम झिंझिण्या हळूहळू हळू फरक आहे. आणि काय झालं, मी एक दिवस गडिंग्लजला जात होतो. गडिंग्लजला आणि हा कसं हा. मला परिस्थिती स्वामी अशी अवघड आहे आणि काय करायचं, हे गाडीवरनं प्रवास हादरून आणि जास्त होत आहे असं म्हणायले हो डॉक्टर. हो हो, बरोबर. एसटीने जाईल ते परत मी बाळ आणि त्याने म्हणजे माझा नवरा मिस्टर हा. गाडी करून इथून एकदमच रस्ता खराब आहे आणि तो रस्ता पण चालू आहे गडिंग्लज रोडला आमचा. बापरे! हा हा. आणि ते डॉक्टरांनी मी जरा जरी खड्ड्यात गेली तरी एकदमच अंतर कमी झाले, ते बी जर हादरलं तरी तुला मग परत आणि जास्त त्रास होणार. तरी बरोबर. पण मी गेलो स्वामींचा विश्वास ठेवून, म्हणजे हा. पर्समध्ये मान स्वामींची घेऊनच जातोय मी बरोबर. अरे वा. हा हा आणि त्या हा. गाडीवरनं जाताना जर स्वामी जर हाईच पाठवते, पाठोपाठ स्वामींची पुढे एक गाडी आणि मागे एक गाडी. अरे वा. त्याच्या स्वामींचा. नाही नाही, अजून फरक पडेल. तुम्ही सेवा करा, पथ्य आणि पण पाळा. आणि झाले ते झाले. आणि सांगतो की ताई आणि काय अनुभव. हो. आणि काय म्हटलं, आता मला स्वामी खरंच कंटाळा आलाय आणि मला तर कंटाळा झाला हे त्रास, माझं एवढं बाळ, माझं दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी थांबायच्या आधी एवढा त्रास, म्हणजे परत मी धोक्यातच आहे ते. बरोबर बरोबर. लई आता कंटाळा आलाय स्वामी. आणि तुम्ही आता माझ्या पाठीवर राहायचं का नाही, आता मी आता एवढं गाडीवर राहिल्याशीत न राहिल्याशीत मला दवाखान्यात तुमचं दर्शन द्यावा म्हटलं. हा 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 हा. त्या डॉक्टरकडे तरी मला माहिती होतं तिथे स्वामींचे आहे नाही. हा. पहिल्यांदाच जाऊलोय मी आणि तिथे गेल्यानंतरच इतका वेळ झाला, मला विष्णू रूपी एक फोटो दिसला, दुसरे फोटो त्यांच्या देवांचे ते नव्हते. आणि जिथे मी बसलेलो आणि त्याच्यावरतीच स्वामींचा फोटो होता. अरे वा. म्हणूनच आणि स्वामींचा म्हणजे मी आधीच म्हटलेलो त्यांच्या समोर, जर स्वामी खरंच पाठीवर यायचं तर दवाखान्यात मला भेट द्यायची तुमची. आणि स्वामींचा फोटो खरंच. आणि ते डॉक्टर होते आणि ते पण आजोकडे म्हणजे 72 वर्षाचे होते ते काहीतरी. ओ. जसे स्वामी बोलतात ना तसे, तुला गोळ्या खायला नको, काय भ्यायचं नाही. आणि मला सगळ्या डॉक्टरांनी कसं सांगितलंय, तुझ्या हाडं एकदमच ठिसूळ झाल्यात आणि सगळ्यातलं अंतर कमी झाले. तर त्या अरे डॉक्टरांनी मला सांगूच नाही, भीती करूच नाही, प्रत्येक 4 मुलातनं 4 मुलं सेमच असतात काय बहिणी-भावंडातनं, वा. तसं मणक्यात बी फरक असतात असं सांगितलंय मला. वा. हा 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 हा. म्हणजे मला भीती तरी घालवली नाही त्या डॉक्टर, म्हणजे तिथे बघा. जिथे हो हो. असं. आणि काय काळजी करू नको, होतंय तू फक्त व्यायाम करीत राहा. सगळे डॉक्टर सांगतात व्यायाम नको आणि ते सांगतात. आणि परत मला चेकअप करायला म्हणून नेले हा. मिशनीमध्ये घालायला असं मग एक्सरे करून. व्यायामाचे प्रकार दिले असतील ना कुठले करायचे काय? होय होय दिले आहेत. हा, मग न चुकता करायचे हा ते व्यायाम ताई. आणि गेलो आणि तिथे झोपलेलो मी. आणि तिथे सुद्धा एवढी मोठी स्वामींची मूर्ती, त्या मशिनरी घालतात ना आत, ते हा. तिथे सुद्धा स्वामींची मूर्ती. अरे वा. मला वाटलं स्वामी आहेत काय, तर म्हणजे बघ थोडे थोडं होईल कमी. बरोबर बरोबर. आहेतच आहेतच. थोडे दिवसांत तरी होईल, फरक कर होईल काहीतरी. नाही, लवकर फरक पडेल. तुम्ही लवकर अनुभव शेअर कराल ताई. फक्त मी सांगितलं तेवढं करा. व्यायाम न चुकता करा. सगळ्या खाण्यापिण्याचे पथ्य तेलकट कमी खा. सगळं होईल ताई. आणि चपाती भात कमी वापरायचा. भाकरी जास्त खायची. होय, ती नाचणीची चिकडी भाकरी खातात ना, हा नाचणीचीच हा खातात. हा. चपाती बिपाती असं काय नाही. हा, भाकरी कुठली पण खा, पण भाकरी खा. होय. आणि प्रदीप दादाचा जरा नंबर पाहिजे होता, तो नाही, तुम्ही ते आपल्या ग्रुपवर आहे ताई. मिळेल हा, तुम्हाला. कोणत्या ग्रुपवर? स्वामी ओम ग्रुपवर ताई. हा हा, ह्या हा नंबरवर मेसेज करा, तुम्हाला स्वामी ओमची लिंक आहे. हा 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 हा, मी शेअर करते ताई. हा. श्री स्वामी थँक्यू ताई. समर्थ. हा, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ. ताई.